आमिर खान प्रोडक्शनचा डेली बेली हा चित्रपट अश्लीलतेची मर्यादा ओलांडणारा हा चित्रपट आहे। या चित्रपटाच्या नायिकेच्या मुख्य भूमिकेत शाहनाज आहे, तर नायकांच्या मुख्य भूमिकेमध्ये इम्रान खान, कुणाल रॉय कपूर आणि वीरदास ही आहेत। या चित्रपटाच्या कहाणीमध्ये हास्य विनोदापलीकडे अश्लील भाषा आणि अश्लीलतेचे प्रदर्शन फार मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आलेले आहे। यस सर। किस रूम के लिए? 507 सर। ला दे, मैं ले जाता हूँ। नहीं सर, ऐसा नहीं कर सकता, खाना मुझे ही पहुंचाना होगा। I'm getting married. Really, I thought this wasn't happening till like next year. Yeah, but then I thought, what difference? Sooner the better. Right up till the moment they chop his head off, man. The goat thinks he's going for a walk in the park. You met my friend Nitin, the serial rapist? ठहरो, ये शादी नहीं हो सकती. This girl has given me blowjob. या चित्रपटासाठी इम्रान खानने अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःला तयार केलं होतं। या चित्रपटाच्या संगीतबद्दल सांगायचं झाल्यास राम संपत यांनी अतिशय रॉक पद्धतीचं संगीत दिल्यामुळे हा चित्रपट तरुणांना व नवयुवकांना आकर्षित करण्यात पूर्णपणे यशस्वी झालेला आहे। जब मैंने पहली बार सुना डेली बेली और उसके प्रोमोज देखे तो मुझे इतने अच्छे नहीं लगे, लेकिन जब मैं मूवी देखने गई बहुत ही अच्छी मूवी लगी, एक अलग किस्म की मूवी लगी और बहुत ही पसंद आई मुझे। The movie was, I mean to say, with the usage of cuss words and vulgarity, that was the negative part of it, but that was at the same time made the movie more hilarious. या सिनेमामध्ये शिवीगाळ झाली किंवा ती अश्लीलता आहे ना, त्यामुळे आपण हा सिनेमा ना फॅमिलीसोबत पाहू शकत नाही। या सिनेमाला ना सेन्सॉर बोर्डने कशी मान्यता दिली आहे ना, तेच मला कळत नाही आहे। या चित्रपटामध्ये अतिशय अश्लील चित्र आणि अश्लील भाषेचा वापर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला असल्यामुळे येणाऱ्या तरुण पिढीसाठी या चित्रपटातून एक वाईट संदेश जाण्याची दाट शक्यता असणार आहे। तरीही सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ए ग्रेडचं प्रमाणपत्र दिलेलं आहे। और जवाब है नहीं, किराया बंद, किराया गया तेल लेने। साले तू क्या रहा है? अपने मकान मालिक से एक छोटा सा सौदा, वो कैश देगा और ये फोटोज उसकी बीवी तक नहीं पहुंचेंगी। The hell is this? It's a naked man lying on top of a naked woman. It's called fuck. हा चित्रपट भारतीय संस्कृतीला मारक असणारा आहे, कारण या चित्रपटामध्ये अश्लील दृश्य, अश्लील भाषा यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भारतीय संस्कृतीला हा गालबोट लागण्याची शक्यता आहे। म्हणून हा चित्रपट घरी न बघता चित्रपटगृहात जाऊन बघण्याची लायकी असल्यामुळे या चित्रपटाला माझ्याकडून 2 स्टार। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश पवार सोबत प्रकाश गाडे, MRSA साठी मुंबई।